नेहरू सभा संपन्न होऊन विचारपीठावरून खाली उतरत असताना एक वृद्ध महिला त्यांच्या जवळ येते आणि त्यांची गडबड पाहून त्यांना प्रश्न विचारते की अरे जवाहर, या देशाच्या स्वातंत्र्यासाठी तू जो लढा दिलास तो मीही दिला. या देशाच्या स्वातंत्र्यासाठी तू जो इंग्रजांचा अन्याय अत्याचार सहन केलास तो मीही केला. पण आज तुझ्या वाट्याला ही गाडी, हे बंगला, हे पंतप्रधान पद आलं, माझ्या वाट्याला काय आलं? त्यावेळेला देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू त्या वृद्ध महिलेचा हात हातात घेतात आणि त्या महिलेला कुरवाडत म्हणतात की आज तुमच्या झोपडीत अंधार आहे, तो नक्कीच मी एक दिवस दूर करेल. पण आज जे तुम्ही मला विचारताय ना की या देशाच्या संविधानाने मला काय दिलंय, तर एवढ्या लाखो लोकांच्या गर्दीमध्ये तुम्ही तिथपासून इथपर्यंत आलात आणि या देशाच्या पंतप्रधानाची गळपट पकडून प्रश्न करताय, तर या देशाच्या व्यवस्थेला प्रश्न करण्याचा अधिकार तुम्हाला संविधानाने दिला. अर्थात भारतीय संविधान आणि सामाजिक न्यायाची वाटचाल या विषयावर बोलण्यासाठी उभी आहे. नमस्कार, मी स्पर्धक कोड क्रमांक 24. भारतीय संविधान हे केवळ कायद्यांचे संकलन नाही, तर समाज परिवर्तनाचे दस्तऐवज आहे. भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत आपल्याला न्याय, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय हक्क दिलेले आहेत. जर माणसाचा पाळण्यापासून ते तिरडीपर्यंत कुठे विलिखित स्वरूपात विचार केला गेला असेल तर तो एकमेव ग्रंथ म्हणजे भारतीय संविधान. संविधानाच्या कलम 21 मध्ये केवळ आपल्याला जगण्याचाच अधिकार नाही, तर सन्मानाने प्रतिष्ठेसह जगण्याचा अधिकार दिलेला आहे. कलम 14 ते 18 मध्ये केवळ आपल्याला कायद्यापुढे समानता नाही, तर कायद्याचे समान संरक्षण दिले गेले आहे. तर कलम 39, 41, 42 मध्ये सामाजिक, आर्थिक, राज्याचे कर्तव्य दिले गेले आहे. आज संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाली, मात्र जगात लोकसंख्येच्या दृष्टीने पहिल्या क्रमांकावर असणारा देश आजही त्याच संविधानावर चालतो, ज्याच्याकडे आपण एक आदर्श म्हणून पाहतो. कारण संविधानाने आपल्याला केवळ अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षणच दिले नाही, तर गोपनीयतेचे स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य असे कलम 19 मध्ये एकूण 6 आणि कलम 21 मध्ये एकूण 28 आणि नुकतंच 2025 मध्ये डिजिटल इन्फॉर्मेशनचा हक्क दिलं. मग एवढं सर्व असून आज खरंच सामाजिक न्यायाची वाटचाल आपण योग्य वाटेने करतो आहे का? आज खरंच समाजातल्या तळागाळाच्या लोकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचतो आहे का? तर एकीकडे आपल्याला पाहायला मिळतं की संविधानामध्ये हुंडा प्रतिबंधक कायदा, स्त्री भ्रूण हत्या कायदा यांसारखे कायदे केलेले दिसतात, मात्र आजही 21व्या शतकामध्ये वैष्णवी हगवण्यासारख्या कितीतरी महिलांवर हुंड्यासाठी अन्याय, अत्याचार आणि त्यांचा जीव घेतला जातो. तर मणिपूर सारख्या राज्यांमध्ये महिलांची नग्न धिंड काढून त्यांच्यावरचे तर अत्याचार ऐकून अंगावरती शहारे येतात, मात्र आजही त्यांच्या प्रश्नांची दखल घेण्यासाठी सरकार तिथे पोहोचलेलं नाही. मग खरंच समाजातल्या तळागाळाच्या लोकांना आज सामाजिक न्याय मिळतो आहे का? हा सर्वात मोठा चिंतनाचा मुद्दा आहे असं मला वाटतं. दुसरा म्हणजे आपल्या भारत आज 5 ट्रिलियन इकॉनॉमी बनलाय, मात्र ऑक्सफर्मच्या रिपोर्टनुसार देशातील 40% संपत्ती हे केवळ 1% लोकांकडे आहे. आणि खरंच जर भारत आज 5 ट्रिलियन इकॉनॉमी बनलाय, तर आजही 21व्या शतकामध्ये अंत्योदयच्या माध्यमातून 2 रुपये किलोनी राशन किंवा फुकट धान्य देण्याचं नेमकं कारण तरी काय? लोकशाही राज्यामध्ये विरोधी पक्षाला लोकशाहीचा दुसरा फुफ्फुस म्हटलं जातं, मात्र आज सत्ताधारी पक्षाविरोधात जर विरोधी पक्षाने आवाज उठवला तर त्यांना देशद्रोही किंवा अराजकवादी म्हणून घोषित केलं जातं. तर नुकतंच साबरमतीमध्ये सामान्य लोकांनी आपल्या हक्कासाठी आवाज उठवला तर त्यांना अर्बन नक्षलवादी म्हणून घोषित केलं गेलं. मग खरंच आज 21व्या शतकामध्ये सामाजिक न्यायाची वाटचाल आपण योग्य वाटेने करता आहोत का? आज खरंच न्याय मिळतो आहे का? तर मुळीच नाही. कारण सामाजिक न्याय म्हणजे सर्वसमावेशक विकास. तो केवळ आरक्षण देऊन साध्य होत नाही, तर समान संधी आणि सन्मान देऊन साध्य होतो. जर आपल्याला या सर्वांचा सार्वत्रिक लाभ घ्यायचा असेल तर संविधानाच्या मूल्यांवर विश्वास ठेवून स्त्री, गरीब, अल्पसंख्याक, विरोधी पक्ष या सर्वांना समाजामध्ये जगण्याचा अधिकार मिळवून द्यावा लागेल. समानतेची पायरी समाजाच्या प्रत्येक थरापर्यंत पोहोचल्याशिवाय संविधानाची पूर्तता होत नाही. परंतु जरी अशी परिस्थिती असली तरी संविधानाच्या मूल्यांवर विश्वास ठेवून ही परिस्थिती नक्कीच एक दिवस बदलेल. याच अपेक्षेसह शेवटी एवढंच म्हणेल, गंगा की कसम, यमुना की कसम, ये ताना बाना बदलेगा. गंगा की कसम, यमुना की कसम, ये ताना बाना बदलेगा. रवि की रवानी बदलेगी और होश में अगर जोश होगा तो जालिमों का जमाना बदलेगा. कुछ तुम बदलो, कुछ हम बदले. कुछ तुम बदलो, कुछ हम बदले. आओ मिलकर हमारा देश बदले. आता इथेच थांबते. जय हिंद, भारत. धन्यवाद.